नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. मी प्राध्यापक गणेश सुखदेव रोडे, केटीएचएम कॉलेज ई लर्निंग सेंटरमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, ह्युमन राईट्स अँड ह्युमन व्हॅल्यूज या ॲडिशनल क्रेडिट कोर्सच्या अंतर्गत इंट्रोडक्शन ऑफ ह्युमन राईट्स अँड ड्युटीज या विषयाच्या संदर्भात आपण चर्चा करत आहोत. आणि या विषयामध्ये विषयाच्या अनुषंगाने तुम्हाला काही संदर्भ ग्रंथ दिलेले आहेत. त्याचं तुम्ही वाचन करावं. विद्यार्थी मित्रांनो, मानवी अधिकार आणि कर्तव्ये यांचा परिचय या विषयाच्या अंतर्गत आपण घटक क्रमांक 4 याची चर्चा करत आहोत. आणि त्यामध्ये मागील भागात आपण वैश्विक मानवी हक्कांचा जो जाहीरनामा आहे, युनिव्हर्सल डिक्लेरेशन ऑफ ह्युमन राईट्स, या जाहीरनाम्याचं महत्त्व काय ते जाणून घेतलं. वैश्विक मानवी हक्काच्या जाहीरनाम्याचं विश्लेषण आपण पाहिलं. त्याचबरोबर या वैश्विक मानवी हक्क जाहीरनाम्याची जी प्रस्तावना आहेत, प्रियांबल जे आहेत, त्याविषयी सुद्धा आपण मागील भागात माहिती घेतली. तर विद्यार्थी मित्रांनो, मग आता आपल्याला आजच्या भागामध्ये प्रत्यक्षात हा वैश्विक मानवी हक्क जाहीरनामा काय आहेत, त्यातल्या वेगवेगळ्या तरतुदी काय आहेत, त्या तरतुदी कलम निहाय स्वरूपात आपल्याला जाणून घ्यायच्या आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, हे जाणून घेण्यापाठीमागचा आपला हेतू किंवा उद्दिष्ट काय आहे, तर आपल्याला हा वैश्विक मानवी हक्काचा जो जाहीरनामा आहे त्याची आपल्याला कलमनिहाय माहिती होईल. त्याचबरोबर या मानवी हक्काच्या जाहीरनाम्याचं विश्लेषण आपल्याला समजेल. आणि प्रत्येक व्यक्तीला, प्रत्येक मानवाला जे मानवी हक्क प्राप्त आहेत, तर ते मानवी हक्क कोणत्या स्वरूपात आहेत, कोणते आहेत, या संदर्भात देखील आपल्याला ओळख करून घेता येईल. आणि म्हणून हा विषय आपल्याला बघायचा आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, प्रत्यक्षात हा मानवी हक्काचा जो वैश्विक जाहीरनामा आहे, या वैश्विक जाहीरनाम्याच्या संदर्भात आपण चर्चा करू. ह्या वैश्विक मानवी हक्काच्या जाहीरनाम्यातलं पहिलं जे आर्टिकल आहेत, पहिलं जे कलम आहेत, ते साधारणतः स्वातंत्र्य आणि समान प्रतिष्ठा व अधिकार या संदर्भात आपल्याला पाहायला मिळतं. वी आर ऑल बोर्न फ्री अँड इक्वल, हे या जाहीरनाम्यातलं पहिलं कलम आपल्याला पाहायला मिळतं. तर हे कलम काय आहे? त्यातल्या कुठल्या याच्यामध्ये कोणत्या तरतुदी आहेत? तर त्या आपण बघूया. साधारणतः ह्या पहिल्या कलमामध्ये अशी तरतूद नमूद केलेली आहे, की सर्व जे मानव आहेत, सर्व मानवी व्यक्ती ज्या आहेत, ह्या मुळात जन्मतःच स्वतंत्र आहेत. त्यांना समान प्रतिष्ठा आहेत. त्यांना सर्वांना समान अधिकार आहेत. त्यांना विचारशक्ती, सद्सद विवेकबुद्धी लाभलेली आहेत आणि त्यांनी एकमेकांशी बंधुभावानं आचरण करावं, अशा प्रकारची तरतूद या पहिल्या कलमामधनं अभिव्यक्त होताना दिसून. आता हे जे आहेत म्हणजे सर्वसाधारण जर आपण बघितलं, तर जगभरातला म्हणजे तो कुठल्याही देशाचा नागरिक, कोणत्याही वंशाचा, धर्माचा, भाषा बोलणारा व्यक्ती नागरिक असेल, तर तो मुळात जन्मताच या ज्या सर्व व्यक्ती आहेत, त्यांना समान अधिकार त्याच्यामध्ये आहेत. आणि हे अधिकार कोणत्याही भेदभावाशिवाय ते प्राप्त झालेले आहेत. त्यांच्यामध्ये कोणत्याही घटकाच्या आधारावर भेदभाव करू शकत नाही. म्हणजे जसं लिंग असेल, भाषा असेल, वंश असेल, प्रदेश असेल, तर तो भेदभाव आपण करू शकत नाही. सर्वांना समान प्रतिष्ठा आणि आदरास सर्व व्यक्ती ह्या पात्र आहेत, असा त्याच्या पाठीमागचा अर्थ आहे. आणि मग ह्या सर्व गोष्टींसाठी एक कठोर असे सामाजिक स्वरूपात, कायदेशीर दृष्टिकोनामधून आणि एक विश्लेषणात्मक दृष्टिकोनाची आवश्यकता, हे सर्व अधिकार प्राप्त करून देताना कसे आवश्यक आहेत, या संदर्भातली माहिती सुद्धा या पहिल्या कलमामधनं अभिव्यक्त होते. शिवाय कोणत्याही समाजातील जन्माला आलेली जी व्यक्ती असते, ती कायद्यासमोर समान असते. म्हणजे त्या व्यक्तीमध्ये भेदभाव केला जाऊ शकत नाही किंवा भेदभावाचा अभाव असला पाहिजे. आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरती, राष्ट्रीय स्तरावरती आणि सर्व प्रकारे समान अधिकार, सर्वांना स्वातंत्र्य सुनिश्चित करणं हे आवश्यक ठरतं. राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावर हे अधिकार, हे स्वातंत्र्य सर्वांना समान असेल, असं याच्यातनं उद्घोषित आपल्याला झालेलं दिसून येतं. त्याचबरोबर या पहिल्या कलमामधूनच सर्वात महत्त्वाचं म्हणजे की या कलमानुसार आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक जी परिस्थिती आहे, त्या परिस्थितीमुळे समानतेच्या जी संकल्पना आहे, ती अंमलात आणण्यासाठी काही कायदेशीर बंधनं सुद्धा त्याच्यामध्ये मांडलेली आपल्याला दिसून येतात. म्हणजे सर्वसाधारण जे स्वातंत्र्य किंवा जे हक्क दिले जातात, ते राजकीय स्वरूपाचे आपल्याला सांगता येतात. पण केवळ तेवढेच नाही, तर आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्रामध्ये सुद्धा समानतेचा ही संकल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी कायदेशीर बंधनं असणं त्याच्यामध्ये आवश्यक आहे. म्हणजे स्वातंत्र्याला अ, अ, स्वतःच्या काही मर्यादा असतात. जसं उदाहरण जर आपण म्हटलं, तर भारतामध्ये आपल्याला माहिती आहे, की प्रत्येक 18 वर्षापुढील ज्या व्यक्तीला मतदानाचा अधिकार आहे आणि तो त्याच्या सद्सद विवेकबुद्धीनं, त्याच्या विचारशक्तीनं, त्याच्या स्वतःच्या निवडीच्या स्वातंत्र्यानं,
त्याला हा कायदेशीर अधिकार प्राप्त झालेला आहे, की तो कोणालाही मतदान करू शकतो. निपक्ष स्वरूपाचं, निर्भय पद्धतीनं तो मतदान करू शकतो. आणि म्हणून राजकीय स्वातंत्र्य हे साधारणतः एक अ, स कायदेशीर स्वातंत्र्याचा अधिकाराचं ते एक प्रतीक म्हणून त्याच्यामध्ये मांडलेलं आपल्याला दिसून येतं. पण केवळ राजकीय स्वातंत्र्य देऊन, राजकीय हक्क बहाल करून खऱ्या अर्थाने समतेचं तत्व प्रस्थापित होईल का? प्रतिष्ठित होईल का? तर नाही. तर राजकीय स्वातंत्र्याबरोबर तुम्हाला आर्थिक, सामाजिक समानतेसाठी सुद्धा त्याच्यामध्ये स्वातंत्र्य आणि समतेची हमी देणं गरजेचं ठरतं. मग हे आर्थिक, सामाजिक स्वरूपाचं स्वातंत्र्य कोणाला मिळत नाही, तर जे गरीब असतात, जे वंचित असतात, मग अशांना विशेष अशा सवलती देऊन त्यांचा विकास करणं ही राज्याची, राष्ट्राची जबाबदारी म्हणून या कलमानं निश्चित केलेली आपल्याला दिसून येते. म्हणजे समानतेचं जे मूल्य आहे, सर्वसाधारण आपण समानता, इक्वॅलिटी ज्याला आपण म्हणतो, की सर्वांना एकसारख्या स्तरावर आणणं. पण हा समतेचा अर्थ असू शकत नाही. तर आर्थिक सामाजिक दृष्टिकोनातून जे वंचित आहेत, जे मागास आहेत, जे अपंग आहेत, जे गरीब आहेत, अशांना विशेष सवलती देऊन त्यांना प्रस्थापितांच्या बरोबर त्यांचा विकास घडवून आणणं, हा समतेचा खऱ्या अर्थानं त्याच्यामध्ये अर्थ आपल्याला अभिप्रेत असल्याचं दिसून येतो. आणि त्याला एक मूल्य त्याला जोडलेलं आहे. मूल्य गर्भित स्वरूपाचा हा अर्थ आपल्याला त्याच्यामधनं दिसून येतो. आणि म्हणून अ, अ, स्वातंत्र्य आणि समता या दोन्हीही गोष्टी तिथे महत्त्वपूर्ण आहेत. जसं भारतीय संविधानामध्ये जे कलम 16 हे जे आहेत आर्टिकल 16 याच्यामध्ये संधीची समानता असं जेव्हा म्हटलेलं आहे, तेव्हा त्या तत्वाला सुद्धा एक मूल्यगर्भित स्वरूपाचा अर्थ आपल्याला तिथे प्राप्त असल्याचं दिसून येतं. त्याचबरोबर या पहिल्या कलमामधनं केवळ आर्थिक आणि अ, सामाजिक किंवा राजकीय क्षेत्रातली स्वातंत्र्याच्या संदर्भात, समतेच्या संदर्भात ही चर्चा दिसत नाही. तर त्याला ह्या कलमानुसार लैंगिक समानता हा सुद्धा अर्थ ह्या कलमामध्ये समाविष्ट असलेला आपल्याला दिसून येतो. लैंगिक समानता म्हणजे प्रत्येक क्षेत्रामध्ये स्त्री-पुरुष यांना समान लेखलं जावं. आजही बहुतांश क्षेत्र अशी आहेत, म्हणजे अगदी कुटुंबापासूनच अ, स्त्री आणि पुरुष, मुलगा आणि मुलगी असा भेद केला जातो. मग ते नोकरीच्या ठिकाणी असेल किंवा आर्थिक क्षेत्रात असेल, सामाजिक जीवनामध्ये असेल, कौटुंबिक जीवनामध्ये असेल. म्हणून लैंगिक समानता हा अर्थ सुद्धा हे पहिलं कलम अभिव्यक्त करताना आपल्याला दिसून येतो. म्हणून इतकं मौलिक आणि महत्त्वपूर्ण असलेलं हे कलम आपल्याला त्याच्यामध्ये सांगता येतं. त्याचबरोबर आणि एक महत्त्वाची गोष्ट आपल्याला आज दिसून येते, की प्रत्येकाची मानसिक जी परिपक्वता असते, प्रत्येकाची जी बौद्धिक क्षमता असते, ती वेगवेगळी असते. कारण प्रत्येक व्यक्तीला लाभलेलं जे सांस्कृतिक वातावरण असतं, त्याची सभोवतालची जी परिस्थिती आली, ज्याला आपण सांस्कृतिक परिवेश असं आपण म्हणू शकतो, ते भिन्न-भिन्न असतं. त्याच्यामुळे काहींचा विकास हा जास्त होतो, काहींचा विकास हा कमी त्याच्यामध्ये आपल्याला होताना दिसून येतो. आणि म्हणून मग अशा भिन्न सांस्कृतिक परिवेशामध्ये वाढलेले जे लोक असतात, मग यांच्यामध्ये स्वातंत्र्य आणि समानता इथे प्रस्थापित व्हावी या दृष्टिकोनातून मग मूलभूत सोयी-सुविधा उपलब्ध करून देणं आणि त्यातून एक मैत्रीपूर्ण वातावरण निर्माण करणं. प्रत्येक व्यक्तीची अर्थार्जन जी क्षमता आहे, कमावण्याची जी क्षमता आहे, ती क्षमता वाढवणं हे राष्ट्राचं कर्तव्य आहे. तसंच ते आंतरराष्ट्रीय समुदायाचं सुद्धा हे कर्तव्य आहे. आणि म्हणून अ, अ, समाजातली अशी कोणतीही व्यक्ती ह्या घटकांपासून, ह्या लाभापासून, ह्या मानव अधिकारापासून ती वंचित राहणार नाही, या दृष्टिकोनातून हा प्रयत्न त्यामध्ये आपल्याला केलेला दिसून येतो. आणि समाजातील प्रत्येक व्यक्तीच्या उन्नतीसाठी शक्य तेवढा सहयोग देणं, ही प्रत्येकाची एक वैयक्तिक अशी जबाबदारी या कलमातनं निश्चित झालेली आहे. म्हणजे आपण मागच्या भागामध्ये या वैश्विक मानवी हक्क जाहीरनाम्याची प्रस्तावना जेव्हा आपण बघत होतो, त्यामध्ये जी ध्येय आणि उद्दिष्ट दिलेली होती, की ती ध्येय आणि उद्दिष्ट गाठण्यासाठी राष्ट्रीय स्तरावर प्रयत्न असतील, वेगवेगळे देश, राज्य प्रयत्न करतील, आंतरराष्ट्रीय समुदाय प्रयत्न करेल. पण तेवढ्याने ते साध्य होतील असं नाही. तर ही जगातल्या प्रत्येक लोकांसाठी ही त्यांची जबाबदारी असेल, की आपल्याबरोबर इतरांच्या मानवाधिकारांचं जतन व्हावं, त्यांचा विकास व्हावा आणि म्हणून दुसऱ्यांच्या अधिकारांचा सन्मान आणि दुसऱ्यांच्या अधिकारांचा आदर राखणं, हे सुद्धा त्यातनं अभिव्यक्त होतं. जेव्हा मी माझ्या अधिकाराबद्दल बोलायला लागतो, तेव्हाच मला माझ्या समोरच्याच्या दुसऱ्याच्या अधिकाराचे सुद्धा मला आदर राखला पाहिजे. त्याच्या हक्कांचा, त्याच्या अधिकारांचा सन्मान मी केला पाहिजे. तेव्हा खऱ्या अर्थानं ही समता, तेव्हा खऱ्या अर्थानं हे स्वातंत्र्य सर्वांना उपभोगता येईल, सर्वांसाठी ते उपलब्ध होऊ शकतं. म्हणून हा असा मूल्यगर्भित स्वरूपाचा अर्थ या समतेच्या आणि स्वातंत्र्याच्या तत्वांना आपल्याला पाहायला त्याच्यामध्ये मिळतो.
त्याचबरोबर इथे एक जे चित्र दिलेले आहेत, हे चित्र काय निर्देशित करतं? ह्या पहिल्या कलमाचा आशय त्याच्यातनं दिसून येतो बघा. या चित्रातनं जे निर्देशित केलेलं आहे ते म्हणजे की प्रेम आणि आपुलकीच्या माध्यमातून समतेची जी संकल्पना आहे, ती समतेची संकल्पना खऱ्या अर्थानं साध्य करता येईल. म्हणजे लव्ह युनिटीज नाही का? प्रेमानं आणि आपुलकीनं ही एकत्रित येऊन ही खऱ्या अर्थानं समता तिथे प्रस्थापित होईल आणि आंतरराष्ट्रीय मानवी हक्कांच्या ज्या कायद्यानुसार प्रत्येकाचं हे वैयक्तिक कर्तव्य आहे, की त्यांनी मानव अधिकारांच्या प्रगतीशील विकासासाठी, मानव अधिकारांच्या परिपूर्ततेसाठी आणि दुसऱ्याच्या अधिकारांचा सन्मान राखला पाहिजे, त्याचा आदर राखला पाहिजे. ही भूमिका इथे आपल्याला त्याच्यामध्ये पाहायला मिळते. विद्यार्थी मित्रांनो, या वैश्विक जाहीरनाम्यातलं जे दुसरं आर्टिकल आहे, दुसरं जे कलम आहेत, ते म्हणजे भेदभावाला प्रतिबंध. डोंट डिस्क्रिमिनेट. हे अत्यंत महत्त्वपूर्ण असं हे वैश्विक जाहीरनाम्यातलं हे दुसरं कलम, दुसरं तत्व आपल्याला त्याच्यामध्ये सांगता येतं. याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे, हे भेदभावास प्रतिबंध म्हणजे काय? तर ह्या जाहीरनाम्यातील सर्व जे अधिकार आहेत, सर्व जे स्वातंत्र्य आहेत, हे प्रत्येक व्यक्तीला आहे. जगातल्या प्रत्येक व्यक्तीला आहे. मग तो व्यक्ती कोणत्याही वंश, वर्ण, लिंग, भाषा, धर्म किंवा कुठल्याही राजकीय व्यवस्थेच्या किंवा कुठल्याही मतप्रणालीच्या, कुठल्याही विचार प्रणालीचा किंवा राष्ट्रीय किंवा सामाजिक मूलस्थानाचा किंवा त्याची संपत्ती कोणतीही असो, जन्म किंवा इतर कोणतेही दर्जा, हे जे काही घटक आहेत, या घटकांमुळे भेदभाव निर्माण होतो, नाही का? हे सर्व भेदभाव या कोणत्याही स्तरावर त्याच्यामध्ये करता येणार नाही किंवा ते केले जाता कामा नयेत. हे या जाहीरनाम्यातलं दुसऱ्या कलमांमधनं या सगळ्या गोष्टींवर प्रतिबंध घातलेला आहे. माणसाला माणूस म्हणून काही मूलभूत असे जे नैसर्गिक हक्क आहेत, तेच म्हणजे हे मानव अधिकार आपल्याला सांगता येईल. आणि मग त्याच्यासाठी तो कुठल्या त्याची संपत्ती किती आहे, तो श्रीमंत आहे, गरीब आहे, त्याचं जन्मस्थान कुठे आहे, त्याचं लिंग काय, त्याचा सामाजिक दर्जा, स्टेटस काय आहे, त्याचा वंश, लिंग किंवा तो कुठल्या वर्णाचा आहे, तो कुठल्या विचार प्रणालीचा आहे, कुठल्या राष्ट्राचा नागरिक आहे, ह्या गोष्टी तिथे गौण ठरतात. त्याचबरोबर ह्या कलमामधनं असंही निर्देशित झालेलं आहे, की एखादी व्यक्ती ज्या देशाची असेल किंवा परदेशाची रहिवासी असेल, तर त्या व्यक्तीला त्या देशाच्या किंवा परदेशाच्या मग तो देश किंवा तो परदेश तो देश हा स्वतंत्र असू द्या किंवा तो देश एक आंतरराष्ट्रीय व्यवस्थेच्या विश्वस्त व्यवस्थेखाली त्या नियंत्रणात असू द्या किंवा तो देश पारतंत्र्यात असू द्या किंवा तो देश सार्वभौम स्वरूपाचा असू द्या. तो देश कोणत्याही प्रकारचा असला तरी तेथे आंतरराष्ट्रीय कारणास्तव कोणत्याही प्रकारचा भेदभाव करता येणार नाही, हे सुद्धा त्याच्यामधनं अभिव्यक्त केलेलं आहे, निर्देशित केलेलं आहे. मग ती व्यक्ती देशाची असू द्या, परदेशाची असू द्या आणि तो देश कुठल्याही प्रकारचा असू द्या, आंतरराष्ट्रीय कायद्यानुसार त्या कोणत्याच कारणास्तव त्या व्यक्तीमध्ये भेदभाव करता येणार नाही. आणि म्हणून हे जे काही कलम आहेत, ह्या कलमानुसार कोणत्याही व्यक्तीचे अधिकार जे आहेत, ते कोणत्याही कारणास्तव, कोणत्याही स्थितीची काळजी न करता ते कमी करता येणार नाही. या संदर्भातल्या तरतुदी ह्या दुसऱ्या कलमामधनं निर्देशित आपल्याला पाहायला मिळतात. त्याचबरोबर याच्या संदर्भातली ही जी चित्र आहेत, या चित्रांमधनं डिफरंट पीपल आणि इक्वल राइट्स हे त्याच्यातनं हा जो आशय आहे, हा आशय आपल्याला त्याच्यामधनं या दुसऱ्या कलमाचा आशय या चित्रांमधनं अभिव्यक्त होताना दिसून येतो. त्याचबरोबर हे जे दुसरं जे महत्त्वपूर्ण कलम आहे, भेदभावाला प्रतिबंध. म्हणजे कायद्याचा वापर ज्यावेळेस केला जातो, त्यावेळेस कायद्याचा वापर करण्यात कोणतंही राष्ट्र असू द्या किंवा आंतरराष्ट्रीय समुदाय असू द्या, हां, तो कोणत्याही प्रकारचा भेदभाव करू शकत नाही. व्यक्तीला जे मानव अधिकार आहेत, त्या मानव अधिकारांच्या संदर्भामध्ये मूलभूत असे जे हक्क आहेत, ते सर्व स्तरावरती, सर्व जगभर ते त्या व्यक्तीला, त्या माणसाला माणूस म्हणून मिळतील, अशा स्वरूपाचा आशय या कलमातनं अभिव्यक्त होतो. त्याचबरोबर साधारणतः अंतर्गत समस्या असतील किंवा इतर काही कारणं असतील, त्या कारणाने एखाद्या व्यक्तीने जर स्वतःच्या देशातून पलायन केलं असेल आणि तो इतर राष्ट्रामध्ये, इतर देशामध्ये आश्रय जर त्यांनी घेतला असेल, अशा व्यक्तीला आंतरराष्ट्रीय कायद्यानुसार साधारणतः आपण शरणार्थी असं त्याच्यामध्ये म्हणत असतो, नाही का? ही जी शरणार्थी असते, मग ती शरणार्थी व्यक्ती का जाते? तर त्या देशामध्ये काही अंतर्गत समस्या त्या व्यक्तीला असेल किंवा इतर काही कारणं असेल, युद्ध असेल वगैरे, वगैरे. तर ती त्या देश सोडून दुसऱ्या देशात जाते. तेव्हा त्या संबंधित राष्ट्रामध्ये तिला आश्रय मिळतो आणि त्या राष्ट्राचं ते कर्तव्य आहे, की अशा व्यक्तीप्रती भेदभाव दर्शवला जाऊ नयेत. याचं अगदी उत्तम आणि ज्वलंत उदाहरण म्हणजे सध्याची जी काही परिस्थिती सुरू आहे, की अफगाणिस्तानमधनं हजारो नागरिक, लाखो नागरिक रोज काबूल विमानतळावरून देश सोडत आहेत. हे लोक कुठे जातात? तर हे लोक इतर देशांमध्ये आश्रय घेतात.
त्यावेळेस हे लोक इतर देशांमध्ये जातात त्यामुळे त्यांना भेदभावाची वागणूक तिथे दिली जाऊ शकत नाही. त्यांच्या सुद्धा मानव अधिकारांचा प्रश्न आणि हे त्या ज्या राष्ट्रांमध्ये ते आश्रय घेतात, त्या राष्ट्रांचं हे कर्तव्य आहे, की त्या व्यक्तींच्या संदर्भात कोणताही भेदभाव त्यांचे जे मूलभूत असे मानवाधिकार आहेत, त्यांचं त्यांनी जतन करावं. किंवा याचं दुसरं उदाहरण म्हणजे आपल्याला सगळ्यांना दलाई लामा माहिती आहे. तिबेटमधून भारतामध्ये पलायन करून आले चीन आणि चीनने जो तिबेटवर त्यांचा जो हक्क सांगितलेला आहे. तर त्यांच्या संपूर्ण सन्मान आणि त्यांच्या अधिकारांचं जतन भारत हे आपल्याला करताना दिसून येतो. किंवा मागील वर्षामध्ये म्यानमारमधले जे रोहिंगे होते, त्या रोहिंग्या समाजातील लोकांनी इतर देशांमध्ये, शेजारील राष्ट्रांमध्ये आश्रय घेतलेले आपल्याला दिसून येतं. म्हणून हे कलम या हे जे शरणार्थी असतात, त्या शरणार्थींच्या हक्कांच्या संदर्भात सुद्धा हे कलम निर्देश करताना आपल्याला दिसून येतं. त्यांच्या संदर्भात सुद्धा भेदभावाला प्रतिबंध हे कलम त्याच्यामध्ये घालताना आपल्याला दिसून येतं. आणि एकूणच जर बघितलं तर मात्र अलीकडच्या काळामध्ये आपल्याला जर बघितलं तर सामाजिक दृष्टिकोनातून जेव्हा आपण विचार करतो, तेव्हा आपल्याला नैतिक जे मूल्य आहेत, त्या नैतिक मूल्यांचं पतन होताना दिसून येतं, नाही का? किंवा जो सामंजस्याचा जो प्रयत्न असतो, तो समाजामधनं त्याचा अभाव आपल्याला दिसून येतो. आणि मग ह्या गोष्टी कशासाठी जन्म देतात? तर ह्या गोष्टी भेदभावाला जन्म देतात. ह्या गोष्टी विषमतेला जन्म देतात. आणि त्याच्यामुळे की समाजामध्ये, राष्ट्रामध्ये आणि एकूण मानव जातीमध्ये या मूल्यांचा वाढ कशी होईल, त्यांच्या वाढीचा पाठपुरावा करणं, हे सुद्धा हे कलम त्याच्यामधनं निर्देशित करतं. जेणेकरून समाजामध्ये अशा प्रकारचा भेदभावाला प्रतिबंध होईल आणि अ, सर्वांना समतेचं म्हणजे पहिलं कलम जे निर्देशित केलेलं आहे, की समानतेचं, न्यायाचं आणि स्वातंत्र्याचं ते अधिकार व्यक्तीला, नागरिकाला मिळतील अशा प्रकारचा आशय यातनं अभिव्यक्त होतो. त्याचबरोबर या जाहीरनाम्यातलं जे तिसरं जे महत्त्वपूर्ण कलम आहे, तर ते 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 आहे की जगण्याचं स्वातंत्र्य, स्वातंत्र्य उपभोगण्याचं आणि सुरक्षेच्या स्वरूपाचा अधिकार. जगण्याचं स्वातंत्र्य उपभोगण्याचं आणि सुरक्षिततेचा अधिकार किंवा त्याला आपण राइट टू लाईफ असं म्हणतो आपण, नाही का? हे जगण्याचं स्वातंत्र्य म्हणजे काय? हे संबंध जाहीरनाम्यात जर बघितलं, तर ह्या जाहीरनाम्यामध्ये हे अत्यंत संक्षिप्त असं कलम आहेत. पण अत्यंत महत्त्वपूर्ण असणारं हे तिसरं कलम आपल्याला सांगतात. त्याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे, की प्रत्येक व्यक्तीला, प्रत्येक नागरिकाला, प्रत्येक मानवाला जगण्याचा अधिकार आहे. त्याला स्वातंत्र्य उपभोगण्याचा अधिकार आहे आणि त्याला सुरक्षित असण्याचा सुद्धा अधिकार आहे. हे ह्या तिसऱ्या कलमामधनं अभिव्यक्त होताना दिसून येतं. म्हणजे हे दिसायला हे कलम किंवा त्याची तरतूद जरी छोटी असली, पण त्याचा आशय मात्र हा व्यापक आहे. आशय हा मोठा आपल्याला त्याच्यामध्ये पाहायला मिळतो आणि म्हणून आंतरराष्ट्रीय समुदाय असेल किंवा वेगवेगळे राष्ट्र जे आहेत, त्या राष्ट्रांनी त्यांच्या संविधानानुसार लोकांना त्यांच्या किमान गरजा पूर्ण होतील, अशा प्रकारचं जीवन प्रदान करण्याची जबाबदारी त्यातून सूचित होताना आपल्याला दिसून येते. आणि प्रत्येक व्यक्तीला किमान त्याच्या गरजा पूर्ण होईल असं जीवन म्हणजे इतकंही हलाखीचं त्याला जीवन जगण्यास त्याच्या वाट्याला येऊ नये. त्याला किमान चांगलं जीवन जगण्याचा हा त्याचा मानव अधिकार आहे. हा त्याचा मूलभूत असा अधिकार आहे. हे त्या चित्रामधनं अधिक चांगल्या पद्धतीनं स्पष्ट होताना आपल्याला दिसून येईल. त्याचबरोबर हे जे काही कलम आहेत, जगण्याचं स्वातंत्र्य उपभोगण्याचा आणि सुरक्षितेचा जो अधिकार, हे जे कलम 3 नंबरचं आहे. याच्यामध्ये किमान गरजा म्हणजे काय? तर आपण सर्वसाधारण असं म्हणतो, की अन्न, वस्त्र, निवारा आणि शिक्षण. हे व्यक्तीच्या 4 अशा मूलभूत गरजा आहेत. ह्या कोणत्याही व्यक्तीला जीवन जगण्यासाठी ह्या 4 गरजा अग्रगण्य आपल्याला असल्याचं दिसून येतं. आणि मग त्यासाठी युनोने आत्तापर्यंतच्या स्थापनेपासून म्हणजे 1945 पासून जर आपण बघितलं, तर अनेक वेगवेगळे दस्तऐवज स्वीकारले दिसतात. अनेक वचननामे केलेले आहेत, अनेक करार केलेले आहेत, अनेक संकेत त्याच्यातनं निर्माण केलेले आहेत, प्रोटोकॉल निर्माण केलेले आहे आणि जगातल्या प्रत्येक व्यक्तीला, प्रत्येक मानवाला त्याच्या ह्या किमान गरजा कशा पूर्ण होतील, या दृष्टिकोनातून संयुक्त राष्ट्र संघटनेचा हा प्रयत्न आपल्याला पाहायला मिळतो. भारताच्या संदर्भात जर तुम्ही बघितलं, तर भारताचं जे काही 21 हे जे काही आर्टिकल आहेत, 21वा कलम आहेत, ते हेच सुचवतं, की व्यक्तीचे जीवित आणि स्वातंत्र्याचा अधिकार या भारतीय आणि हा भारतीय नागरिकाचा मूलभूत असा अधिकार आहे. तो ह्या जाहीरनाम्यातल्या तिसऱ्या कलमासारखा आपल्याला पाहायला मिळतो. आणि मग सामाजिक जी समता आहे, त्या सामाजिक समतेचा सुद्धा याच्यातनं आशय अभिप्रेत होताना दिसून येतो. भारताच्या संदर्भात म्हणाल तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची भूमिका ही अत्यंत महत्त्वपूर्ण आपल्याला राहिलेली दिसून येते. कारण सामाजिक समता म्हणजे राजकीय समतेबरोबर सामाजिक आर्थिक समता ही महत्त्वपूर्ण असते. जे वंचित आहेत, जे शोषित आहेत, पीडित आहेत, दुर्बल आहेत, अपंग आहेत, वृद्ध आहेत, असे जे वंचित घटक आहेत,
ह्या घटकांना सुद्धा त्यांच्या अधिकारांची उपभोगता यावे, अशा प्रकारची परिस्थिती निर्माण करून करून देणं. हा त्या सामाजिक समतेचा आशय आहे आणि त्या दृष्टिकोनातून भारतीय संविधानामध्ये अनेक प्रोव्हिजन्स डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या या दूरदृष्टीतून आपल्याला आलेल्या त्याच्यामध्ये पाहायला मिळतात. हाही भाग त्यामध्ये तितकाच महत्त्वाचा आहे. आणि याच्याही पुढे जर बघितलं तुम्ही, तर हे जे जगण्याचं स्वातंत्र्य, राइट टू लाईफचं जे आर्टिकल आहेत, त्याच्यामध्ये आपण बघितलं की संयुक्त राष्ट्र संघटनेचं ह्या जाहीरनाम्याचं पुढे 2 वचननाम्यामध्ये 1966 ला त्याचं रूपांतर करण्यात आलं. एक म्हणजे नागरी आणि राजकीय वचननामा, दुसरं आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक स्वरूपाचं वचन. या नागरी आणि राजकीय वचननाम्याला पुढे एक 2 नंबरचं जे प्रोटोकॉल 1993 मध्ये जे लागलं, तर त्या प्रोटोकॉलनुसार फाशीची शिक्षा रद्द करणं हा आशय त्यातनं अभिप्रेत व्यक्त करण्यात आला. ही तरतूद त्यात व्यक्त करण्यात आली. म्हणजे ज्या राष्ट्रांनी ह्या 2 नंबरच्या प्रोटोकॉलला स्वीकारलं, त्या राष्ट्रांना व्यक्तीने कितीही मोठा गुन्हा केलेला असेल, तरीही मात्र त्याचा जीवन हिरावून घेण्याचा, त्याचा जीव घेण्याचा अधिकार कोणालाच असू शकत नाही, तो निसर्गाशिवाय. कारण त्याला जीवन हे निसर्गाने दिलेलं आहे आणि म्हणून फाशी त्याच्यामध्ये करता येणार नाही. म्हणजे ही जी तरतूद आहेत किंवा हा जो प्रोटोकॉल आहे, तो प्रोटोकॉल एक प्रकारचा हा राइट टू लाईफ ह्या 3 नंबरच्या आर्टिकलचा एक प्रकारचा विस्तार आपल्याला त्याच्यामध्ये पाहायला मिळतो. त्याचं व्यापक स्वरूपात त्याला अधिक मोठ्या प्रमाणात केलेलं दिसून येतं. हाही अधिकार तितकाच महत्त्वपूर्ण आपल्याला सांगता येतो. त्याच्यानंतर ह्या जाहीरनाम्यातलं 4थं जे महत्त्वपूर्ण कलम आहे, ते अत्यंत महत्त्वपूर्ण आहेत आणि ते म्हणजे गुलामगिरीला प्रतिबंध. नो स्लेव्हरी. जगामध्ये जर तुम्ही आजपर्यंत बघितलं तर जगाचा इतिहास मोठा आहे, की गुलामगिरीने मोठ्या प्रमाणामध्ये जगात त्यांची स्वतःची जागा व्यापलेली आहे. इतिहासात आपल्याला दिसून येतं. आणि म्हणून हे जे काही कलम आहेत, हे कलम काय उद्घोषित करतं, तर कोणालाही गुलामगिरीत किंवा दास्यात ठेवता कामा नये. म्हणजे सर्व प्रकारची जी गुलामगिरी आहे, त्या गुलामगिरीला आणि गुलामांच्या व्यापाराला सक्त स्वरूपात मनाई ह्या कलमामध्ये करण्यात आलेली आहे. कारण जगाचा इतिहास फार मोठा आहे आणि त्या इतिहासात जर बघितलं, तर आपल्याला मानवी गुलामगिरी हा फार मोठा प्रकार त्याच्यामध्ये दिसून येतो. गुलामगिरीचे वेगवेगळे प्रकार म्हणजे कायद्याने हे वेगवेगळ्या राष्ट्रांनी बंद झालं. पण गुलामगिरीच्या आधुनिक काळामध्ये नवीन साधनं, नवीन प्रकार आपल्याला त्यामध्ये पाहायला मिळतात आणि ती आजही या समाजात अस्तित्वात आहेत. म्हणजे उदाहरणार्थ मुक्त गुलाम हा त्यापैकी एक प्रकार आहे. वेठ बिगार हा आहेत किंवा साधारणतः भिकारी हे तर आपल्याला सगळीकडे दिसून येतात. किंवा मानवी तस्करी, कामगारांची सक्ती हे सुद्धा आधुनिक काळामध्ये आपल्याला गुलामगिरीचेच प्रकार म्हणून पाहायला मिळतात. आणि त्यामुळे मग गुलामगिरी कशाला म्हणायचं? पहिला इथे प्रश्न तयार होतो. गुलामगिरी म्हणजे काय? मनुष्याला ज्यावेळेस जनावरांप्रमाणे वागणूक दिली जाते किंवा वस्तूसारखं त्याला त्या बाजारात विकलं जातं किंवा त्यांचे अधिकार तो मालकाला सर्व अधिकार देतो आणि मालकाची जी काही सर्व कामं आहेत, ती सर्व कामं त्याच्यावर बंधनकारक जेव्हा ठरतात, ह्या सगळ्या प्रक्रियेला आपण गुलामगिरी किंवा गुलाम असं त्याच्यामध्ये म्हटलं जातं. आणि हे जे आर्टिकल 4 जे आहेत, त्या आर्टिकलनुसार गुलामगिरीला प्रतिबंध, पायबंद घालण्याचा तरतूद त्यातनं अभिव्यक्त होते. त्यात ती केलेली आपल्याला दिसून येते. साधारणतः ह्या गुलामगिरीचे हे 2-4 प्रकार पडतात. एक म्हणजे की बंदिस्त ज्याला कामगार म्हणतो किंवा आपल्याकडचे वेठबिगार होते. पूर्वी आपल्याकडचे वेठबिगार पण गुलामगिरीची पद्धत जर बघितली तुम्ही एशियन, युरोपियन याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते नाही का? ग्रीक कालखंडामध्ये माणसांची खरेदी-विक्री होती, गुलामांची विक्री होत होती. बरोबर आहेत ना? किंवा गुलामांना डांबून ठेवलं जात होतं. भारतात तशा प्रकारची जरी नसली तर वेठबिगारीची स्वरूपाची पद्धत आपल्याला त्याच्यामध्ये दिसून येते. बंदिस्त कामगार ज्याला आपण म्हणतो. म्हणजे कोणतीही व्यक्ती किंवा तिचं कुटुंब कोणत्याही एखाद्या श्रीमंत व्यक्तीकडून किंवा एखाद्या सावकाराकडून जर तिनं कर्ज घेतलेलं असेल आणि ते कर्ज फेडण्याला ती व्यक्ती असमर्थ असेल, तर त्याच्या बदल्यामध्ये त्या व्यक्तीचे संपूर्ण कुटुंब हे ती कर्ज परत फेडण्यासाठी कोणत्याही वेतनाशिवाय त्या व्यक्तीकडे ही काम करत असते. त्यालाच वेठबिगार असं आपल्याला म्हणतात आणि भारतामध्ये ही पद्धत मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला होते आणि आजही काही ठिकाणी हे पाहायला त्याच्यामध्ये आपल्याला मिळून येतं. आणि हे जे चित्र आहेत, ह्या चित्रामधनं हे अधिक चांगल्या पद्धतीनं त्या वेठबिगार काय असतात हे त्यातनं अभिव्यक्त. दुसरा जो प्रकार म्हणजे मानवी तस्करी. आपल्याला माहिती आहे, की एका देशातून दुसऱ्या देशांमध्ये, एका स्थानावरून दुसऱ्या ठिकाणी, नाही का, मानवाची आणि विशेषतः स्त्रियांची, मुलांची यांची काय आहे, त्यांचे श्रम विकण्यासाठी किंवा त्यांचं शारीरिक शोषण करण्यासाठी किंवा विविध कारणांसाठी त्यांची वाहतूक केली जाते. त्याला मानवी तस्करी असं आपण म्हणतो. तोही गुलामगिरीचाच एक भाग आहे. आजही बघा तुम्ही, की लहान मुलांचं वेगवेगळ्या पद्धतीनं आजही त्यांचं पलायन केलं जातं.
त्यांची तस्करी त्याच्यामध्ये केली जाते. महिलांचं वेश्या व्यवसायासाठी त्यांची तस्करी त्याच्यामध्ये केली जाते. त्यांची अवैध स्वरूपाची वाहतूक केली जाते. आणि हे एका देशातून दुसऱ्या देशामध्ये अशा प्रकारची जी वाहतूक केली जाते, त्याला साधारणतः मानवी तस्करी असं आपण म्हणतो आणि ते सुद्धा ह्या गुलामगिरीच्या अंतर्गत त्याच्यामध्ये आपल्याला येतात. तिसरी जी एक महत्त्वपूर्ण गोष्ट आहे ती म्हणजे सक्तीचे कामगार ज्याला आपण म्हणू शकतो. म्हणजे इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशन जी आहेत, तिने 1932 नुसार कोणत्याही व्यक्तीची ऐच्छिक संमतीशिवाय तिच्याकडून कोणतेही काम किंवा सेवा दंड करण्याच्या धमकीने ते काम करण्यास तिला भाग पाडणं म्हणजे सक्तीचे कामगार होय. अशा स्वरूपाची एक व्याख्या 1932 मध्ये या आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेने आपल्याला त्याच्यामध्ये त्या व्यक्तीची त्याच्यामध्ये संमती नसते. मग तिच्याकडनं सक्तीनं ते काम करून घेतलं जातं किंवा तिला तशा भीती दाखवली जाते, दंड दाखवला जातो, दमनाचा वापर केला जातो आणि त्या व्यक्तीला ते काम करण्यासाठी भाग पाडलं जातं. आणि म्हणून आज जर असा आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेच्या नुसार जवळ-जवळ जगभर आपल्याला 12 दशलक्षपेक्षा जास्त लोक हे सक्तीचं काम करताना आजही आपल्याला त्याच्यामधनं दिसतात. म्हणजे ही समस्या अजूनही सुटलेली नाही. हे त्याच्यातनं साधारणतः अभिव्यक्त होतं. ह्या चित्रामधनं ते अधिक चांगल्या पद्धतीने स्पष्ट होईल. त्याचबरोबर अ, मानवी तस्करी जी आहे, मानवी वाहतूक आहेत, म्हणजे याच्यामध्ये वेश्या व्यवसाय, मुलांना कैदेत ठेवणं, बालसैनिक करणं किंवा अत्यंत गरिबीमुळे स्त्री आणि मुलांना विकणं. बऱ्याचदा आपल्याला न्यूज चॅनलमधनं हे पाहायला मिळतं, की मुलाने आई-वडिलांनी मुलाला विकलं किंवा मुलीला विकलं. बरोबर आहेत ना? किंवा त्यांना अनेक ठिकाणी कैदेत ठेवलं जातं. किंवा अत्यंत गरिबीमुळे असे प्रकार होतात आणि हे सुद्धा ह्या वेठबिगार आणि गुलामगिरीचं एक साधन म्हणून त्याच्याकडे आपल्याला आपण त्याच्यामध्ये बघू शकतो. ह्या चित्रामधनं ते आपल्याला अधिक चांगल्या पद्धतीनं त्याच्यामधनं स्पष्ट होईल. त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे, की मग याच्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून काय? तर संयुक्त राष्ट्र संघटनेने संयुक्त राष्ट्र संघाने अ, 1956 मध्ये आणि त्याच्याही अगोदर राष्ट्रसंघ जे होते, जे 1919 ला स्थापन झालं होतं. त्यांनी 1926 मध्ये एक गुलामगिरी प्रतिबंधात्मक स्वरूपाची नियमावली त्याच्यामध्ये स्वीकारली आणि त्या नियमावलीनुसार गुलामगिरीची जी प्रथा आहे, साधनं आहेत, त्याच्यावर त्यांनी बंदी घातलेली दिसते आणि त्यालाच पुढे अजून एक सपोर्टिव्ह त्याला सहाय्यक स्वरूपाची अशी एक नियमावली संयुक्त राष्ट्र संघटनेने 1956 मध्ये स्वीकारली होती आणि यानुसार मग ही गुलामगिरीची प्रथा असेल, त्याची साधनं असतील, याच्यावर बंदी घातली. गुलामगिरी ही संयुक्त राष्ट्र संघटनेच्या या मसुद्यानुसार मानवी जीवन असेल, स्वातंत्र्य असेल, सुरक्षा असेल, इत्यादी कोणत्याही स्वरूपात होणारी जी हानी आहे, ती टाळण्यासाठी ही गुलामगिरी सक्तीने त्याच्यावर बंधन आणणं गरजेचं आहे. आणि मग त्यातून वेश्या व्यवसाय असेल, बालतस्करी असेल, अपहरण असेल, या अनेक गोष्टींवर ह्या नियमावलीमुळे बंदी घातलेली. ह्या नियमावलीमध्ये ते स्वीकारलेले आपल्याला त्याच्यामध्ये दिसतात. त्याचबरोबर संयुक्त राष्ट्र संघटनेने 2 डिसेंबर हा गुलामगिरी विरुद्ध दिन म्हणून सुद्धा घोषित केलेला आहे आणि त्याचं पालन केलं जातं. हीच तरतूद भारताच्या संविधानामध्ये जर बघितलं तर आपल्याला आर्टिकल 23 आणि 24 मध्ये दिसून येतं. भारतीय संविधानामध्ये गुलामगिरी आणि मानवी तस्करी करण्यासाठी प्रतिबंध ह्या 23 आणि 24व्या कलम आणि तो व्यक्तीचा मूलभूत हक्क आहे. सक्तीचं काम करून घेणं किंवा लहान मुलांना धोक्याच्या ठिकाणी कामाला ठेवणं, मानवी तस्करी करणं या गोष्टींच्या विरुद्ध ह्या 23 आणि 24व्या कलमामध्ये तरतुदी केलेल्या आहेत भारतीय संविधानात आणि म्हणून या जाहीरनाम्यातलं हे 4थं कलम अत्यंत महत्त्वपूर्ण आपल्याला त्याच्यामध्ये सांगता येतं गुलामगिरीला प्रतिबंधक या स्वरूपामध्ये. 5वं जे कलम आहे ते म्हणजे यातना किंवा ज्याला आपण छळ म्हणतो त्याला प्रतिबंध घातलेला आहे. नो टॉर्चर. साधारणतः यातना किंवा छळ प्रतिबंध म्हणजे काय? तर कोणाचाही छळ करता कामा नये किंवा त्याला क्रूर स्वरूपाची किंवा अमानुष स्वरूपाची किंवा अगदी त्याला कमीपणा आणणारी अशी वागणूक किंवा त्याला शिक्षा तशी देता येणार नाही. आणि ते जर देत असेल, तर याचा अर्थ ते ह्या मानव अधिकाराच्या विरुद्ध आहेत. त्याचा छळ होतो, त्याचं त्याला यातना त्याच्यामधनं दिल्या जातात आणि म्हणून अशा प्रकारची क्रूर किंवा अमानुष वागणूक किंवा कमीपणा आणणारी वागणूक किंवा तशा प्रकारची शिक्षा देता कामा नयेत. ह्या प्रकारची तरतूद ही या कलमामध्ये आपल्याला अंतर्भूत केलेली दिसून सर्वसाधारण संयुक्त राष्ट्र संघटनेने 1984 मध्ये छळ व अन्य जे अमानवी, आपराधिक, अपमानजनक जे व्यवहार आहेत, त्या व्यवहाराच्या संदर्भातली एक नियमावली तयार केली आणि त्यानुसार छळ आणि यातना म्हणजे काय? तर अशी कोणतीही कारवाई जी तीव्र वेदना देऊ शकते व्यक्तीला, तीव्र दुःख देऊ शकते, त्याला शारीरिक किंवा मानसिकरित्या
किंवा हेतू पुरस्कर त्याला तशा प्रकारच्या वेदना, दुःख त्याच्यामध्ये दिलं जातं. ते न करणं हे त्याच्यामध्ये अपेक्षित आहेत आणि त्याला साधारणतः छळ किंवा यातना असं त्यांनी त्याच्यामध्ये एक व्याख्या आपल्याला केलेली दिसते. सर्वसाधारण जेव्हा एखादी व्यक्ती किंवा तिसऱ्या व्यक्तीच्या संदर्भात माहिती देते किंवा तिच्या कबुली जबाबावरून त्याला किंवा त्या तिसऱ्या व्यक्तीला प्रतिबंधतेखाली किंवा अगदी संशयाखाली किंवा इतर कोणत्याही प्रकारच्या भेदभावाच्या आधारावर कोणत्याही कारणास्तव त्याला भीती घालणं किंवा त्याला तसं भाग पाडणं, अशा प्रकारच्या ज्या वेदना असतात, जे दुःख असतं, ते या छळ किंवा यातना या संकल्पनेच्या अंतर्गत येताना आपल्याला दिसून येतं. त्याचबरोबर हे जे 5वं कलम जे आहेत याच्यानुसार एखाद्या द्वारे एखाद्या व्यक्तीच्या चिथावणीवरून किंवा त्याच्या संमतीने किंवा सार्वजनिक अधिकाऱ्याची मूक संमतीवरून किंवा जो व्यक्ती अधिकारी क्षमतेने कार्यरत आहेत, अशा व्यक्तीद्वारे होणारं दुःख, यातना हे सुद्धा या संकल्पनेच्या अंतर्गत. बऱ्याचदा आपल्याला असं दिसून येतं, की एखादी व्यक्ती चिथावणी देते. एखाद्या व्यक्तीच्या संशयावरनं, एखाद्या व्यक्तीच्या तिसऱ्या व्यक्तीच्या सांगण्यावरून किंवा त्याची संमती असते किंवा बऱ्याचदा शासकीय यंत्रणेमध्ये एखाद्या अधिकाऱ्याची मूक संमती असते आणि किंवा एखाद्या व्यक्तीकडे जास्तीचे अधिकार असतात. अधिकार क्षमतेने तो जर तो कार्य करणारी व्यक्ती असेल, तर त्या व्यक्तीद्वारे होणारे जे दुःख असतं ते सुद्धा नाही का या यातना किंवा छळ, टॉर्चर या संकल्पनेच्या अंतर्गत. फक्त याला अपवाद एक आहेत. म्हणजे याचा अर्थ मग असा नाही, की प्रत्येक व्यक्तीला दुःख झालंच नाही पाहिजे. म्हणजे जर मूळ कायदा, ओरिजिनल कायदा जर असेल किंवा प्रासंगिक स्वरूपाचा जो कायदा असेल किंवा न्याय व्यवस्थेकडच्या ज्या दंडामुळे जर एखाद्या व्यक्तीला दुःख झालं, वेदना झाल्या, तर त्याचा ह्या अधिकारामध्ये त्याचा समावेश आपल्याला करता येत नाही. ही गोष्ट त्याला एक अपवाद म्हणून त्यामध्ये सांगता येईल. आता साधारणतः यातना हे अत्यंत जवळचं असं उदाहरण आहे कशाच्या? मानव अधिकारांच्या. जिथे यातना किंवा जिथे छळ केला जातो, जिथे यातना दिल्या जातात, याचा अर्थ तो मानव अधिकारांचं उल्लंघनाचा तो एक महत्त्वपूर्ण पैलू आहे. मग ह्या यातना वेगवेगळ्या प्रकारच्या असू शकतात. म्हणजे तुम्हाला शारीरिक स्वरूपाचा छळ असेल, यातना असेल किंवा मानसिक स्वरूपाचा असेल, मनोवैज्ञानिक स्वरूपाचा यातना असेल, छळ असेल, तो सुद्धा या संकल्प आणि जिथे ही यातना, जिथे हा छळ झाला, याचा अर्थ तिथे त्या व्यक्तीच्या मानव अधिकाराचं उल्लंघन झालं, असं आपल्याला त्यामध्ये सांगता येईल. त्याचबरोबर शक्तिशाली व्यक्तीसुद्धा बऱ्याचदा कमकुवत व्यक्तींच्या विरुद्ध अशा प्रकारचा त्यांना टॉर्चर शारीरिक, मानसिक स्वरूपाचं करत असतात किंवा बऱ्याच वेळेस म्हणजे प्राचीन कालखंडामध्ये आनंदासाठी अशा प्रकारचा छळ त्याच्यामध्ये केला जात होता, की 2 माणसांना लढायला किंवा एक प्राणी आणि एक मनुष्याला युद्ध करण्यासाठी लढायला लावायचं आणि मग त्याचा होणारा छळ बघून हा इतरांना आनंद देतात आणि ते आजही मला वाटतं काही स्वरूपामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी हे सुरू असल्याचं. ही सुद्धा या संकल्पनेचा भाग म्हणून आपल्याला त्याच्यामध्ये सांगता येतो. त्याचबरोबर अनेक वेळा काय होतं, की कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या ज्या संस्था असतात, म्हणजे यातना किंवा छळ हा फक्त काही लोकच करतात असं नाही. बऱ्याचदा त्याचा शासकीय यंत्रणेमध्ये, प्रशासकीय यंत्रणेमध्ये किंवा कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या ज्या संस्था असतात, त्या संस्था सुद्धा बऱ्याचदा अपराधाच्या विरुद्ध किंवा गुन्हे अन्वेषण विभागामध्ये आरोपीच्या विरुद्ध माहिती मिळवण्यासाठी अशा प्रकारचा वापर त्याला आपण त्याच्यामध्ये करताना दिसतो आपल्याला. म्हणजे याचं उदाहरण म्हणजे पोलीस प्रशासन हे आपल्याला त्याच्यामध्ये की एखादा आरोपी आहे, संशयित आहेत आणि त्याच्याकडनं गुन्हा कबूल करून घ्यायचा म्हणून त्याचा छळ करणं. अशा कितीतरी केसेस आपल्याला अ, भारताच्या इतिहासामध्ये भारतामध्ये पाहायला मिळतात, की त्याच्यामधनं हे छळ, ही यातना त्याच्यामधनं देऊन लोकांना गुन्हा कबूल करण्यासाठी भाग पाडलं जातं. तसं जर असेल, तर ते सुद्धा या संकल्पनेचा भाग त्याच्यामध्ये बनू शकतो. शक्यतो तसं करणं हे त्याच्यामध्ये अपेक्षित नाही. हं. आणि तसं जर होत असेल, तर तो ह्या कलमाचं, या मानव अधिकाराचं उल्लंघन त्याच्यामध्ये आहे. आणि म्हणून किंवा ह्या छळ ह्या प्रशासकीय यंत्रणेच्या पुढे जाऊन बऱ्याच वेळेस पुरुष वर्गाकडनं महिला वर्गांच्या विरुद्ध सुद्धा होत असतो. म्हणजे जिथे नोकरी करणाऱ्या आहेत किंवा कुटुंबामध्ये आहेत, तिथे सुद्धा महिलांचा अशा प्रकारचा छळ हा पुरुष वर्गांकडनं होऊ शकतो. तो सुद्धा या संकल्पनेचाच एक भाग त्याच्यामध्ये. मग या सगळ्या गोष्टींवर आंतरराष्ट्रीय कायद्याने बंदी घातलेली आहे. आणि 10 डिसेंबर 1984 मध्ये अन्याय व अन्य जे क्रूर व्यवहार आहेत किंवा दंडविरोधी जो कायदा आहे, तो कायदा त्याच्यामध्ये स्वीकारलेला आपल्याला दिसतो. त्याच्यानंतर पुढे व्हिएन्ना घोषणापत्र जेव्हा जो कृती कार्यक्रम होता 1993 ला, तो संमत झाला आणि त्याच्यामध्ये सुद्धा
ह्या मानव अधिकारांचा आदरपूर्वक उल्लेख करून ह्या यातना किंवा छळ याच्या त्यांनी त्याचा तीव्र निषेध आपल्याला केलेला आहे. आणि एवढ्यावरच ते संयुक्त राष्ट्र संघटना थांबलेली नाही, तर त्याच्याही पुढे जाऊन अगदी संयुक्त राष्ट्र संघटनेने आजही 10 तज्ञ लोकांची समिती त्याच्यामध्ये. तर मग या समितीची कामकाज काय असतं? तर या समितीने ही जी काही अन्याय किंवा अत्याचार संदर्भातल्या जी काही नियमावली आहे त्याच्या विरुद्धची, त्याच्यामध्ये काही बदल करण्यासाठी, काळानुरूप बदल करण्यासाठी ती केली असते. या समितीची जबाबदारी असते, की तिने नियमित निरीक्षण करावं. तिने त्या संदर्भात शिफारशी कराव्या, काही उपाययोजना कराव्या. हे करणं त्याच्यामध्ये या समितीची मुख्य जबाबदारी आहे. त्याचं एक उत्तम उदाहरण आपल्याला सांगता येतं, की नुकतंच अफगाणिस्तानमध्ये जे यादवी सुरू आहे. तर काल परवाच आपल्याला असं दिसलं, की एक व्यक्ती ही अमेरिकेला मदत करणारी होती म्हणून तिला तालिबान्यांनी फाशी दिली आणि ती हेलिकॉप्टरला लटकवून सबंध शहरभर फिरवली. म्हणजे अशा प्रकारची यातना देणं, छळ देणं आणि त्या मृत्यूनंतर त्याची अ, विटंबना करणं हे सुद्धा या कायद्याचं उल्लंघन हे आपल्याला किंवा ह्या तरतुदीत सांगता येऊ शकतं. अलीकडे एक संयुक्त राष्ट्र संघटनेने एक अत्यंत चांगला अशी उपाययोजना सुचवली आहे. ती म्हणजे जागतिक बँक असेल, आंतरराष्ट्रीय नाणेनिधी असेल, ह्या ज्या काही जागतिक अशा ज्या संघटना आहेत, ज्या आर्थिक दृष्टिकोन या संघटनांच्या माध्यमातून ज्या देशामध्ये अशा प्रकारचा छळ होत असेल, अशा प्रकारच्या यातना दिल्या जात असेल आणि मानव अधिकारांचं उल्लंघन होत असेल, तर अशा देशांना या कारणास्तव जागतिक बँक, आंतरराष्ट्रीय नाणेनिधी मदत करण्याचं नाकारतात. हा अत्यंत चांगला असा उपाय त्याच्यामध्ये आपल्याला सुचवलेला आहे. इव्हन भारतीय दंड संहिता जी आहे, इंडियन पिनल कोड ॲक्ट त्याच्यामध्ये सुद्धा 498 हे जे काही कलम आहेत, ह्या कलमानुसार एखाद्या व्यक्तीने जर दुसऱ्याला छळ दिला, त्याचा छळ केला, त्याला यातना दिल्या, तर त्याच्यावर फौजदारी गुन्हा त्याच्यामध्ये दाखल केला. म्हणून हे कलम तितकंच महत्त्वपूर्ण आपल्याला मानव अधिकाराचे पाहायला मिळतं. या वैश्विक जाहीरनाम्यातलं पुढचं जे काही कलम आहे, ते म्हणजे कायद्यापुढे माणूस म्हणून कोठेही मान्यता मिळवण्याचा अधिकार. यू हॅव राइट नो मॅटर व्हेअर यू गो. हे महत्त्वपूर्ण तरतुदी कलम 6 मध्ये दिलेल्या आहेत. या कलमानुसार किंवा ह्या तरतुदीनुसार काय तर प्रत्येकाला, प्रत्येक व्यक्तीला सर्वत्र कायद्याच्या दृष्टीने माणूस म्हणून मान्यता मिळण्याचा त्याचा मानव अधिकार, त्याचा मूलभूत असा अधिकार आहे. हे या कलमातनं 6व्या कलमामध्ये पाहायला मिळतं. म्हणजे कोणत्याही व्यक्तीला त्याची आर्थिक, सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक ही स्थिती लक्षात न घेता त्याला माणूस म्हणून सर्वमान्य स्वरूपाचे अधिकार त्याला असतील, अशा प्रकारची तरतूद त्यातनं अभिव्यक्त होते. या तरतुदीनुसार एखाद्या देशातील नागरिकाला प्रत्येक देशात किमान मूलभूत स्वरूपाचे अधिकार असतात आणि ह्या मूलभूत अधिकारांचा आनंद उपभोगण्यासाठी त्याला किमान अशी एक समान पद्धतीनं वागणूक देण्याची आवश्यकता असते आणि ती वागणूक मिळावी याची हमी ह्या 6व्या कलमामधनं आपल्याला. म्हणजे एखाद्या देशातील अनिवासी व्यक्ती असेल, त्या व्यक्तीला त्या देशात वास्तव्य करताना काही मूलभूत अधिकार आहेत आणि ते कुणालाही काढून घेण्याचे अधिकार नाही. म्हणजे याचं उदाहरण म्हणजे काय सांगता येईल, तर समजा एखादी नावाची व्यक्ती, भारतातली व्यक्ती ही अ, अ, इंग्लंडमध्ये गेली आणि इंग्लंडमध्ये गेल्यानंतर इंग्लंडमध्ये तिथल्या कायद्यानुसार तिथले सगळे रूल्स, लॉ सर्व असतील आणि त्या व्यक्तीला मग अधिकार ती परकीय असेल तिथे, त्या व्यक्तीला तिथे अधिकार असतील, तर निश्चित त्या व्यक्तीला भारतामध्ये जसे अधिकार होते, त्यातले जे मूलभूत अधिकार आहेत, मानव अधिकार आहेत, ते व्यक्तीला व्यक्ती म्हणून, माणसाला माणूस म्हणून जे भारतात आहे, ते त्याला इंग्लंडमध्ये गेल्यावर काय, अमेरिकेत किंवा कुठेही गेल्यानंतर त्याला ते राहतील किंवा मिळतील आणि ते कोणालाही काढून घेण्याचा अधिकार नाही. मग ती अनिवासी व्यक्ती जरी असेल, दुसऱ्या देशात गेलेली, तरी त्या स्वरूपामध्ये तिला काही असे कायद्यापुढे माणूस म्हणून तो समान असण्याचा त्याला अधिकार आहे. म्हणून बऱ्याचदा हे बघा आपल्याकडे अनेक लोकं पैसे घेऊन आणि दुसऱ्या देशामध्ये जातात. बरोबर आणि त्यांना परत आणण्याची मग ते गुन्हेगार असतात. त्यांना परत आणण्याची जी प्रक्रिया असते ती अत्यंत किचकट असते. कारण त्याला संबंधित त्या देशाच्या कायद्यानुसार त्याला संरक्षण प्राप्त झालेलं आहे. त्याला त्याचे मानवी अधिकार तिथे मान्य केलेले असतात कायद्यापुढे आणि म्हणून तिथल्या कायद्याच्या प्रक्रिया पूर्ण करून त्याला परत आणणं, अशा अनेक उदाहरणं आपल्याला भारताचे त्यामध्ये दिसतो. त्याचबरोबर या 6व्या कलमामधनं जे स्थलांतरित कामगार आहेत, अनिवासी लोक आहेत, त्यांचे शारीरिक आणि किंवा मानसिक स्वरूपाचे अपंग जे लोक आहेत, ह्या लोकांना संरक्षण देणं, हे सुद्धा ह्या आंतरराष्ट्रीय समुदायाचं कर्तव्य. तसंच ते राष्ट्राचं देखील कर्तव्य आहे आणि तसंच ते प्रत्येक व्यक्तीचं, प्रत्येक नागरिकाचं देखील कर्तव्य आहे. म्हणजे स्थलांतरित असतील किंवा अनिवासी असतील,
त्यांचे किंवा जे विकलांग असतील, या प्रत्येकाच्या अधिकारांचं संरक्षण करणं, ही सर्व स्तरावरची म्हणजे इथे हे चित्र दिसतं, की वेगवेगळ्या प्रकारचे लोक हे संबंध जगभर जरी असले, तरी त्यांना एक माणूस म्हणून त्यांचे अधिकार हे मात्र अबाधित राहतात. संयुक्त राष्ट्र संघटनेच्या घोषणेनुसार तिथे आम्ही असा शब्द प्रयोग केलेला आहे. जसं भारतीय संविधानाच्या प्रिॲम्बलमध्ये नाही का आम्ही असा शब्द बघा, आम्ही भारतीय लोक. तसं संयुक्त राष्ट्र संघटनेने सुद्धा हा आम्ही हा शब्द वापरलेला आहे. त्याचा अर्थ काय होतो? तर आम्ही म्हणजे जगातले सर्व लोक जे नैसर्गिकरित्या कायद्यासमोर सर्व समान आहेत. आणि मग त्या दृष्टिकोनातून संयुक्त राष्ट्र संघटना असेल, युनेस्को असेल किंवा संयुक्त राष्ट्र संघटनेची इतर ज्या संस्था आहेत, या विविध देशातील कर्मचाऱ्यांना वेळोवेळी अशा प्रकारचं प्रशिक्षण देऊन देत असतात या संदर्भामध्ये आणि प्रत्येक व्यक्तीचं हे जगात कुठेही गेलं तर त्याचे किमान असे अधिकार हे त्या व्यक्तीला असतात. हे त्याच्यातनं प्रत्येक देशातल्या कर्मचाऱ्यांना प्रशिक्षणाच्या द्वारे या संयुक्त राष्ट्र संघटना आणि तिच्या इतर संस्था देण्याचा प्रयत्न त्याच्यामध्ये आपल्याला करता सर्वसाधारण या कलमानुसार कायद्यासमोर समता साध्य करायची असेल, ती करण्यासाठी राष्ट्र हे काय करत असतं, तर लोकांच्या कोणत्याही समुदायासाठी विविध घटकांवर अवलंबून कोणत्याही सवलतीचा विचार करू शकतो. तर कायद्यासमोर समानता आणायची आहे. ती समानता साध्य करण्यासाठी मुळात समाजामध्ये विषमता आहे आणि ही समानता प्रस्थापित करण्यासाठी राष्ट्राला जो अधिकार प्राप्त आहे, की तो कोणत्याही समुदायासाठी, कोणत्याही घटकावर अवलंबून असणाऱ्या कोणत्याही स्वरूपाच्या सवलतीच्या त्यांना देऊ शकतो. याचं उदाहरण म्हणजे आरक्षण. भारतामध्ये अनेक असे सामाजिक वर्ग आहेत, की जे आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक विकासापासून वंचित आहेत किंवा महिला असतील, तर त्यांना आरक्षण देऊन, ती सवलत देऊन त्यांचा प्रस्थापितांच्या बरोबर त्यांचा विकास घडवून आणण्याची जबाबदारी राष्ट्र त्याच्यामध्ये. मात्र ज्यावेळेस ही उद्देशपूर्ती पूर्ण होईल, तो उद्देश पूर्ण होईल, त्यांचा प्रस्थापितांबरोबरचा विकास होईल, तर त्यावेळेस ती सवलत काढून घेण्याचा अधिकार सुद्धा हा त्या संबंधित राष्ट्राला त्याच्या त्याचबरोबर जगभर सतत होणारे जे काही अनेक ज्या अशोभनीय घटना असतात, कृत्य असतं, नाही का? जसं मी तुम्हाला आता अफगाणिस्तानमधलं सांगितलं किंवा अनेक ठिकाणचे बॉम्ब हल्ले होत असतात. मानवी बॉम्ब हल्ले, स्फोट घडवून आणतात किंवा अनेक क्रूर घटना करतात. जसं भारतामध्ये निर्भयाची घटना, तर अनेक हे सर्व जे कृत्य आहेत, हे जे काही घटना आहेत, ह्या निंदनीय असतात आणि त्याचं कोणीही समर्थन करू शकत नाही. का केली जाते? प्रयत्न त्याचबरोबर प्रत्येक व्यक्तीला जीवन जगण्याचा, त्याला स्वातंत्र्य उपभोगण्याचा अधिकार आहे आणि म्हणून आपल्या सर्वांची ही जबाबदारी आहे. जगातल्या प्रत्येक नागरिकाची ही जबाबदारी आहे, की तो स्वतःच्या अधिकाराचा उपयोग करत असताना त्यांनी दुसऱ्याच्या प्रती सन्मान, दुसऱ्याच्या प्रती अधिकारांचा आदर राखणं, त्याला समानता प्राप्त करून देणं, सन्मान देणं आणि इतर अधिकारांना प्रोत्साहन देणं, ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे. हे सुद्धा या कायद्यातनं अभिव्यक्त होतं. त्याचबरोबर या जाहीरनाम्यातलं पुढचं जे महत्त्वपूर्ण कलम आहे ते म्हणजे कलम 7. त्याला कायद्यापुढे समानता असं म्हणतो. वी आर ऑल इक्वल बिफोर द लॉ. याचा अर्थ असा, की सर्व लोक हे कायद्याच्या दृष्टीने समान आहेत. ते कोणताही भेदभाव न करता कायद्याचे समान संरक्षण मिळवण्याचे त्यांना हक्क आहेत. आणि ह्या जाहीरनाम्याचं उल्लंघन करून कोणत्याही प्रकारचा जर भेदभाव झाला, तर त्याच्या बाबतीमध्ये किंवा असा भेदभाव करण्यास चिथावणी देणाऱ्यांमध्ये तशी सर्वांना त्याच्या विरुद्ध कारवाई करून किंवा त्या सर्वांना समान संरक्षण मिळवण्याचा हक्क या कायद्यातनं किंवा कलमातनं अभिव्यक्त होतो. म्हणजे जाहीरनाम्यातलं कलम 2 आणि कलम जे 6 आहेत, याचं एक विस्तारित स्वरूप म्हणून आपल्याला हे कलम 7 आपल्याला दिसून येतं. या कलमानुसार व्यक्तीला समाजात कुठल्याही परिस्थितीमध्ये कायद्यासमोर समान कायद्यासमोर समान मानलं जातं. किंवा बऱ्याच वेळेस मात्र स्त्रिया असतील, मुलं असतील, अपंग व्यक्ती असतील, अल्पसंख्याक असतील, सामाजिक मागासलेले जे वर्ग आहेत, यासारखे जे कमजोर किंवा जे संवेदनशील जे वर्ग असतात, अशा वर्गांच्या अधिकारांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि त्यांचा विकास करण्यासाठी देशाच्या कायद्यामध्ये काही विशेष स्वरूपाचे अधिकार त्याच्यामध्ये देण्याची तरतूद त्याच्यामध्ये असू शकते. आणि ती जर असेल, तर याचा अर्थ कायद्यापुढे समानतेच्या तत्त्वाला बाधा पोहोचते असं त्याचा अर्थ होतो. तर ह्या समतेचा अर्थ हा मूल्यगर्भित स्वरूपाचा आपल्याला असल्याचं त्याच्यामधनं दिसतं. म्हणून तिथे कायद्यापुढे समानता प्रस्थापित करायचा तो प्रयत्न. प्रस्तुत हे जे काही कलम आहेत, हे तुम्ही जर बघितलं तर भारतीय संविधानाचं जे कलम 14 आहेत, कायद्यापुढे समानता, या कलमासारखंच आहेत किंवा समानतेच्या सिद्धांतावर अ, अ, ही कलम त्याच्यामध्ये आधारित आहे. जगभरातील जे लोक आहेत, त्या लोकांमध्ये बंधुत्वाच्या भावनेने सामंजस्याचा जर अभाव निर्माण होत असेल, नैतिकता, मौलिक कर्तव्यांना बाजूला सारून जर लोक स्वतःच्या हितासाठी
इतरांच्या जीवनाला, इतरांच्या स्वातंत्र्याला मानहानिकारक अशा पद्धती जर अवलंबत असतील, तर त्यातून अनावश्यक स्वरूपाचे संघर्ष निर्माण होतात. समाजाच्या विकासामध्ये त्यातनं अडथळे निर्माण होतात आणि म्हणून ते टाळून त्याच्याऐवजी बंधुत्वाचा विकास करणं, नैतिक मौलिक कर्तव्यांना प्रोत्साहन देणं, हे त्याच्यामध्ये अभिप्रेत आपल्याला असले. हे हे कलम जे आहे ते कायद्याच्या नजरेतून कोणालाही असमान स्वरूपाची वागणूक देत नाही किंवा तशी दिली जाणार नाही, अशी हमी त्याच्यामध्ये देतं आणि म्हणून संयुक्त राष्ट्र संघटनेच्या वचननाम्यानुसार हे राष्ट्राचं कर्तव्य आहे, की त्यांनी कायद्यासमोर सर्व नागरिकांना समान मानावं. ती व्यक्ती श्रीमंत असो, गरीब असो, असा भेदभाव त्यांना कर पुढचं जे महत्त्वपूर्ण कलम आहे ते म्हणजे कलम 8. त्याला प्रभावी उपाययोजनेचा अधिकार ज्याला आपण म्हणतो. युअर ह्युमन राइट आर प्रोटेक्टेड बाय लॉ. व्यक्तीचे जे मानव अधिकार आहेत, मानवी अधिकार ते कायद्यानं त्याच्यावर उपाययोजना करतात. म्हणजे घटनेने किंवा कायद्याने दिलेले जे मूलभूत हक्क आहेत, मानवी हक्क आहेत, त्या मानवी हक्कांचा, मूलभूत हक्कांचा भंग करणारे जे कृत्य असतील, त्या बाबतीमध्ये सक्षम स्वरूपाच्या राष्ट्रीय अधिकारांमार्फत आयोगांच्या मार्फत परिणामकारक उपाययोजना करण्याचा अधिकार हा प्रत्येकाचा एक व्यक्तिगत अधिकार म्हणून त्याच्यामध्ये मांडलेला आहे. म्हणजे प्रत्येक व्यक्तीला, प्रत्येकास राज्याद्वारे कायद्याच्या दृष्टीने माणूस म्हणून जगण्याच्या अधिकाराच्या अंमलबजावणीत आणि नागरिक म्हणून किंवा तो परदेशी असेल किंवा राष्ट्रहीन व्यक्तींच्या दरम्यान कोणताही फरक त्याच्यामध्ये होणार नाही. नागरिक म्हणून किंवा व्यक्ती म्हणून, माणूस म्हणून सर्वांना त्याच्यामध्ये नागरिक, परदेशी किंवा राष्ट्रहीन, कैदी या सर्वांना एक किमान स्वरूपाचे अधिकार त्यामध्ये असतात. हे त्याच्यातनं त्याचबरोबर कोणत्याही व्यक्तीसाठी त्याच्या संविधानिक आणि कायदेशीर अधिकारांचं उल्लंघन केल्याप्रकरणी अ, कौटुंबिक न्यायालयांचे जे न्यायालय असतात किंवा ज्याला दिवाणी स्वरूपाचे न्यायालय म्हणतो, त्या न्यायालयांच्या माध्यमातून परिणामकारक अशा उपाययोजना प्रदान करणं, हे सुद्धा या कलमाचा उद्देश त्याच्यामध्ये आणि यामध्ये फक्त त्या देशाच्या कौटुंबिक कायद्याअंतर्गत दावा केला जाऊ शकतो. ही मात्र गोष्ट त्याच्यात आहे. त्याच्यामध्ये आपण वैश्विक पत्राच्या अंतर्गत, जाहीरनाम्याच्या अंतर्गत अशा स्वरूपाचा दावा त्याच्यामध्ये येत नाही. ही गोष्ट मात्र तिथे आपण महत्त्वपूर्ण लक्षात घेतली. याच्या पुढचं जे महत्त्वपूर्ण कलम आहे ते म्हणजे अ, कलम 8 स्वरूपाचं यातलाच. यात अजून एक गोष्ट आपल्याला अशी सांगता येईल, की ती म्हणजे एखाद्याने जर कोणत्याही आपराधिक गुन्हा केला असेल आणि तो आंतरराष्ट्रीय कायद्याने तो गुन्हा ठरत असेल, तर अशा अपराधाशी आंतरराष्ट्रीय न्यायाधिकरण हे त्याच्याशी सुद्धा काय असतं, संबंधित असतं. हे सुद्धा त्यातनं अभिव्यक्त म्हणजे आंतरराष्ट्रीय अपराधांच्या जे असतात, म्हणजे साधारणतः त्याला आपण माजी राज्यकर्ते असं आंतरराष्ट्रीय गुन्हेगार असतील, दहशतवादी असतील, अ, यांच्या गुन्ह्यांचे जे खटले आहेत, ते खटले चालवण्यासाठी आधी जागतिक स्तरावर अशी कोणतीही आंतरराष्ट्रीय पातळीवरचं न्यायालय अशी यंत्रणा नव्हती. आणि मग त्यावेळेस काय होतं, की संबंधित राष्ट्र किंवा तदर्थ जे न्यायाधिकरण होतं, त्याची रचना जे काही अ, प्रक्रिया चालवायची, कृती करायची, ती काही दृष्टीनं मात्र पक्षपाती स्वरूपाची असेल आणि म्हणून त्यासाठी संयुक्त राष्ट्र संघटनेने 2002 मध्ये नेदरलँड येथे हेग या ठिकाणी आंतरराष्ट्रीय फौजदारी न्यायालयाची स्थापना त्याची. मात्र त्याची मर्यादा अशी आहे, की बरेच देशांनी त्याचं सदस्यत्व स्वीकारलेलं नाही आणि त्यामुळे त्या न्यायालयाच्या अधिकार क्षेत्रावर थोडी मर्यादा येताना आपल्याला पुढे 2005 साली आमसभेनं जनरल असेंब्ली एक घोषणापत्र जारी केलं आणि त्या घोषणापत्राद्वारे काही मार्गदर्शक तत्व, काही सिद्धांत त्यांनी स्वीकारले, की ज्याचं अनुसरण करून राष्ट्राने आंतरराष्ट्रीय जे गुन्हेगार असतात, त्या आंतरराष्ट्रीय गुन्हेगारांच्या मानव अधिकारांचं रक्षण करण्यासाठी अ, त्याच्यामध्ये त्यांनी करणं हे त्याच्यात अपेक्षित असतं. जसं आपल्याकडे मागे कुलभूषण जाधव ज्यांना अफगाणिस्तानमध्ये सॉरी पाकिस्तानमध्ये त्यांना एक हेर म्हणून पकडलेलं होतं. तर त्यांचा हा खटला आंतरराष्ट्रीय न्यायालयात आपल्याला हा प्रलंबित म्हणजे त्या व्यक्तीचे सुद्धा मानवाधिकार असतात. हे त्याच्यामध्ये त्या कलमातून मान्य केले दिसून येतं. त्याचबरोबर संयुक्त राष्ट्र संघाने 2002 मध्ये हे जे हेग येथे आंतरराष्ट्रीय फौजदारी न्यायालयाची जी स्थापना केली, त्या स्थापनेमुळे काय झालं, की एक प्रकारचं आंतरराष्ट्रीय गुन्हेगारांच्या मानव अधिकारांचं एक कायदेशीररित्या त्यांच्या संरक्षणाची हमी त्यातनं मिळालेली आपल्याला दिसते. हे सुद्धा एक अत्यंत गोष्ट त्यात. पुढचं जे 9वं जे कलम आहे ते अनियंत्रित जी अटक असते अ, त्या अटकेला प्रतिबंध घालणारं हे तरतूद या वैश्विक जाहीरनाम्यातलं. म्हणजे कोणालाही स्वच्छंद स्वरूपाची अटक करता येत नाही किंवा स्थानबद्ध किंवा हद्दपार करता येणार नाही. हे या कलमानं निर्देशित. या कलमानुसार एखाद्या व्यक्तीचं जीवन, त्याचं स्वातंत्र्याचे अधिकार
हे अनियंत्रित अशा कायदेशीर कारवाईपासूनचं संरक्षणाचं आश्वासन त्याला ह्या तरतुदीतनं आपल्याला मिळालेलं. त्याचबरोबर अनियंत्रित ज्या कारवाया असतात किंवा कार्यकारी अधिकारी जे असतात, त्या अधिकाऱ्यांद्वारे केल्या जाणाऱ्या ज्या कारवाया असतात बऱ्याचदा किंवा संशयाखाली अटक करणं किंवा तुरुंगात ठेवणं, अशी कोणतीही कारवाई ही न्यायालयाच्या परवानगीशिवाय न कळवता ती त्यांना करता येणार नाही. पण भारतीय संविधानाच्या घटना कलम 20 मध्ये पण ह्या तरतुदी दिलेल्या आहेत, की एखाद्या व्यक्तीला अटक करताना त्याला अटकेचं कारण कळावं किंवा अटक केल्यापासून 24 तासाच्या आत जवळच्या न्यायालयामध्ये त्याला हजर करावं आणि पुढील कारवाई ही न्यायालयाच्या निर्देशानुसार. हे या अनियंत्रित अटक प्रतिबंधात्मक कायद्यातून कलमातून त्यातनं निर्देशित ला त्याचबरोबर प्रतिबंधात्मक स्थानबद्धता. प्रतिबंधात्मक स्थानबद्धतेमध्ये सुद्धा अशा प्रकारची अटक केली जाऊ शकते. प्रतिबंधात्मक स्थानबद्धता कशाला म्हणणार आपण? तर एखाद्या व्यक्तीला गुन्हा करण्यापासून रोखण्यासाठी पोलिसांनी त्याला ताब्यात ठेवणं. म्हणजे त्याला प्रतिबंध करणं. अजून त्याच्याकडनं गुन्हा घडलेला नाही, पण त्याच्याकडून गुन्हा घडू शकतो. या संशयावरनं त्याला ताब्यात घेणं, अशा स्वरूपाचं. आणि बऱ्याचदा काय होतं, की या प्रतिबंधात्मक स्थानबद्धतेमुळे लोकशाही राष्ट्रांमध्ये त्याचा गैरवापर सुद्धा, दुरुपयोग सुद्धा आपल्याला त्याच्यामध्ये म्हणजे काय, की व्यक्तीला अटक करणं आणि प्रतिबंधात्मक स्थानबद्धतेखाली जर अटक केली, तर कुठल्याही प्रकारचा न्यायालयात खटला न भरवता त्याला त्याला तुरुंगामध्ये डांबून ठेवणं किंवा नुसता गुन्हा करेल या संशयावरून त्याला अटक करणं. ह्या अशा ज्या काही गोष्टी आहेत, ह्या राजकीय सोयीसाठी बऱ्याचदा वापरल्या जातात. इव्हन भारतीय संविधानाच्या घटना कलम 22(4) अंतर्गत सुद्धा आपल्याला ह्या प्रतिबंधात्मक स्थानबद्धती भारतात जर तुम्ही बघितलं तर आणीबाणीच्या काळामध्ये याचा मोठ्या प्रमाणात गैरवापर झालेला आहे. किंवा राजकीय हेतूने त्याचा बऱ्याचदा दुरुपयोग झालेला दिसतो. त्या अर्थानं आणि म्हणून अशा जी अनियंत्रित स्वरूपाची जी अटक असते तिला प्रतिबंध या नव्या आर्टिकल घातलेला आपल्याला. यानुसार एखाद्या व्यक्तीचं जीवन किंवा त्याचे स्वातंत्र्याचे अनियंत्रित असे कायदेशीर कारवायापासून संरक्षणाचं आश्वासन त्याच्या अंतर्गत आपल्याला मिळालेलं दिसून येतं. मुळात ही संकल्पना जी इथे इंग्लंड, अमेरिका, कॅनडा या लोकशाही राष्ट्रांमधली एक संकल्पना महत्त्वपूर्ण वैशिष्ट्यपूर्ण आहे. आणि त्याचा वापर हा केव्हा केला जावा? तर केवळ युद्धजन्य परिस्थितीत केला जावा. शांततेच्या काळात त्याचा वापर करू नयेत. अशा प्रकारची एक तरतूद त्याच्यामध्ये आहेत. पण बऱ्याचदा त्याचा वापर हा राजकीय हेतूनं त्याचा केला जातो. म्हणून त्याच्यापासून संरक्षण त्याच्यामध्ये मिळावं ही एक अपेक्षा असते. म्हणजे इथे पिक्चरमध्ये दिसत असेल आपल्याला अनियंत्रित स्वरूपाची अटक म्हणजे अ, कशा प्रकारची असू शकते किंवा हद्दपारी करणं नाही का? म्हणजे ते पिक्चरमध्ये अंदमान आणि निकोबारमधलं हे जे कारागृह आहेत, त्या कारागृहाचं हे आहेत आणि किंवा डांबून ठेवणं हे त्या स्वरूपाचं आपल्याला हे सांगता येतं. या जाहीरनाम्यातलं 10वं जे आर्टिकल आहे, ते म्हणजे निपक्ष सुनावणीचा अधिकार, राइट टू ट्रायल. म्हणजे प्रत्येकाला समान भूमिकेवरून त्याचे अधिकार, जबाबदाऱ्या निश्चित करण्याच्या संबंधामध्ये किंवा त्याच्यावरील कोणत्याही दंडनीय आरोपाच्या न्याय निर्णय करण्याच्या संबंधामध्ये स्वतंत्र आणि निपक्षपाती स्वरूपाच्या एक न्यायाधिकरणामार्फत त्याला न्याय आणि जाहीर सुनावणीच्या माध्यमातून त्याला दिली जावी. केल्या जाण्याचा हक्क, मूलभूत मानवी हक्क हा त्याला ह्या कलमातून प्राप्त झालेला. म्हणजे यानुसार एखाद्या व्यक्तीला मग तो त्याचा खटला कोणत्याही प्रकारचा असू द्या, दिवाणी स्वरूपाचा असू द्या किंवा फौजदारी स्वरूपाचा असू द्या. अशा प्रकरणामध्ये न्यायालयाच्या किंवा देशातील इतर कोणत्याही प्रचलित कायदेशीर साधनाच्या माध्यमातून त्याला प्रतिवाद करण्याचा अधिकार आहे. म्हणजे त्याला त्याचा स्वतःचा बचाव करण्याचा एक त्याचा मानव अधिकार आहे आणि तो नाकारला जाऊ शकत. आणि म्हणून बऱ्याचदा ज्यावेळेस निकाल दिला जातो, खटलाच भरवला जातो, तो गुप्त पद्धतीने भरू नये किंवा तो जाहीररित्या असावा आणि त्याच्या माध्यमातून संबंधित आरोपीला त्याचा बचाव करण्याची पूर्ण संधी त्याला प्राप्त व्हावी. हे या निपक्षपाती सुनावणीचा अधिकार ह्या तरतुदीतनं अनेक राष्ट्रांद्वारे विशेषतः विकसित देशांमध्ये युद्ध गुन्ह्यांशी संबंधित ज्यावेळेस स्थापित प्रक्रियेचा गैरवापर टाळण्यासाठी संयुक्त राष्ट्रसंघाने आंतरराष्ट्रीय फौजदारी न्यायालय त्याच कारणास्तव स्थापन केलेलं आहे. शिवाय भारताच्या संदर्भात जर विचार केला तर भारतीय समाजातील विविध वर्गांमध्ये संविधानाचं आपल्याला ज्ञान असणारे लोक कमी दिसतात. त्यांना कायदेशीर बारकाव्यांसंबंधीची जागरूकतेचा अभाव त्यांच्यामध्ये आपल्याला दिसतो. मग अशा परिस्थितीमध्ये ते कायद्याचं ज्ञान असणारं, कायदे बजावणारे जे अधिकारी असतात, तज्ञ व्यक्ती असतात, हे व्यक्ती मध्यस्थ म्हणून भूमिका त्याच्यामध्ये बजावतात. आणि याही बरोबर हे जे मानवी अधिकार आहेत, हे मानव अधिकारांचं उल्लंघनाचं हे सुद्धा एक कारण ठरतं. म्हणजे व्यक्तीला
त्याचं अज्ञान असेल, त्याला माहितीचा अभाव असेल किंवा कायदेशीर प्रक्रिया त्याला माहिती नसेल, तर तिथे सुद्धा त्याचं बऱ्याचदा त्याची फसवणूक केली जाते. आणि म्हणून असा निपक्षपाती स्वरूपात मग अशा वेळेस जर एखाद्या व्यक्तीला त्याचं कायदेशीर ज्ञान नसेल, त्याच्याकडे त्याची परिस्थिती नसेल त्याच्या गरिबीमुळे, तर राष्ट्राचं हे कर्तव्य आहे, की त्याला त्याचा न्याय मिळवून देण्याची सर्व काही प्रक्रिया राज्याने, राष्ट्राने ती पूर्ण करावी. अशा प्रकारचं ही तरतूद त्याच्यातनं अभिव्यक्त होतं. बऱ्याचदा श्रीमंत व्यक्ती किंवा शक्तिशाली व्यक्ती ह्या गरिबांच्या विरुद्ध अशा प्रकारच्या कारवाया अशा प्रकारच्या संधीचा फायदा घेत असतात. त्यांच्या अज्ञानाचा, त्यांच्या कायदेशीर त्यांना जागरूकतेचा अभाव असतो आणि म्हणून त्यांच्याकडनं बऱ्याचदा काय केलं जातं, की त्यांच्याकडनं त्यांच्या संपत्तीचं किंवा इतर बाबतींमधनं त्यांच्या अज्ञानाचा फायदा घेऊन हे श्रीमंत लोक तो स्वार्थ त्याच्यामध्ये साधत असतात आणि ते टाळायचं असेल, तर राज्याची, राष्ट्राची ही एक महत्त्वाची जबाबदारी आहे. हे त्याच्यातनं आपल्याला विद्यार्थी मित्रांनो, ह्या वैश्विक जाहीरनाम्यामध्ये एकूण 30 कलमं आहेत आणि त्यातले जे सुरुवातीचे 10 जे काही कलमं आहेत, त्या 10 कलमांच्या संदर्भात आपण चर्चा केली. आता हे जर अधिक चांगल्या पद्धतीने आपल्याला समजून घ्यायचे असेल, तर तुम्हाला त्याचा सराव करणं, त्याचा अभ्यास करणं गरजेचं आहे. आणि त्या हेतूनं तुम्हाला इथे 2 प्रश्न विचारलेले आहेत. पहिला जो प्रश्न आहे तो म्हणजे स्वातंत्र्य आणि समान प्रतिष्ठा व अधिकार व्यक्तिविकासासाठी कसे महत्त्वपूर्ण ठरतात, ते तुम्हाला त्याच्यामध्ये स्पष्ट करायचं आहे. आणि दुसरं म्हणजे गुलामगिरी म्हणजे काय? ते सांगून गुलामगिरीचं आधुनिक साधनं कोणती आहेत? देखील तुम्हाला त्याच्यामध्ये जेणेकरून तुम्हाला ह्यातल्या तरतुदी ह्या अधिक चांगल्या पद्धतीनं त्यातनं कळू शकतील. विद्यार्थी मित्रांनो, एकूणच आजच्या या भागामध्ये ही जी काही सुरुवातीची 10 जी काही कलमं आहेत, वैश्विक मानवी हक्क जाहीरनामे, त्यामध्ये स्वातंत्र्य आणि समान प्रतिष्ठा व अधिकार, भेदभाव प्रतिबंध, जगण्याचं स्वातंत्र्य आणि उपभोगण्याचे स्वातंत्र्य आणि सुरक्षितेचे अधिकार, गुलामगिरी प्रतिबंध, यातना किंवा छळ प्रतिबंध, कायद्यापुढे माणूस म्हणून मान्यता मिळवण्याचा अधिकार, कायद्यापुढे समानता, प्रभावी उपाययोजनेचा अधिकार, अनियंत्रित अटक प्रतिबंध आणि निपक्ष सुनावणीचा अधिकार या घटकांच्या संदर्भात आपण आणि याचाच पुढचा जो भाग आहे, पुढच्या सत्रात आपण या वैश्विक मानवी हक्क जाहीरनाम्यातील कलम 11 ते कलम 20 पर्यंतच्या ज्या तरतुदी आहेत, त्याच्या संदर्भात माहिती घेऊया. तोपर्यंत थांबूया. सर्वांचे धन्यवाद.